नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉनशील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल गुप्ते सर, की जे मागच्या 20-22 वर्षांपासून रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही प्रोजेक्ट्सवर खूप उत्तमरित्या काम करतात. त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर. आधी मग सगळ्यात मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळं तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण आणि हे हायर एज्युकेशन जे झालं ते शेगावलाच झालं. बरं. नगरपालिका हायस्कूलला माझं हे झालं 10वी-12वी. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमा केला. बरं. सिव्हिल इंजिनियर होण्यामागे आमच्या शेगावला एक रावराणी सर म्हणून आहेत, जे HOD होते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. मी ऍडमिशनला गेलो. मला ऍक्च्युअली मेकॅनिकलला ऍडमिशन घ्यायची होती, पण थोडं पर्सेंटेज कमी पडल्यामुळे मला सिव्हिलला ऍडमिशन घ्यावं लागलं. पण आज सिव्हिलला इंजिनियर झाल्यामुळे आनंद आहे. मेकॅनिकल इंजिनियर पेक्षा सिव्हिलमध्ये मी समाधानी आणि यशस्वी सुद्धा यशस्वी. नाही, तुम्ही इतकं काम केलेलं आहे. मला गाव नाही सोडावं लागलं सिव्हिल इंजिनियर झालं. माझे सोबतचे जे मित्र होते त्यांना बाहेर जाऊन वगैरे कंपनीत वगैरे इकडे तिकडे जॉब करावं लागले. मी सुरुवातपासून शेगावलाच आहे. घर नाही सोडावं लागलं मला. व्हेरी गुड. सो तुम्ही शेगावमध्ये सगळं करायला करू शकला. ठीक आहे. सो आता पुढचा प्रश्न असा आहे की आता इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या फील्डमध्ये तुम्ही इतक्या वर्षांमध्ये बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशा अकुशल कामगारांना जर कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. तर अशा अकुशल कामगारांकडून तुम्ही कसं काम करून घेता आणि कशी ती परिस्थिती एकंदर हाताळता, काय सांगाल? कुशल कामगारांना त्यांच्या जे ते काम करू शकतात असेच काम त्यांच्याकडे द्यायचे. बरोबर. आणि त्यांच्यावर एक सुपरविजन करता एक कुशल वर्कर जर दिला ते काम प्रॉपर करू शकतात. बरोबर आहे. दुसरं, तंत्रज्ञान तुम्ही मागच्या 20 वर्षात बदलतं बघितलेलं असेल. आता तंत्रज्ञानाची तुम्हाला मदत कशी होते या फील्डमध्ये काम करताना? ते तंत्रज्ञान म्हणजे मला सर्वात जास्त सुरुवातीला ड्रॉइंगचे जे आपण ऑटोकॅड वगैरे मी ज्यावेळेस झालो त्यावेळेस मला सॉफ्टवेअर वगैरे ह्या गोष्टी कुठल्याच नव्हत्या शिकायला. बरोबर. पण आता भरपूर प्रगत झालाय, सर्व सॉफ्टवेअर आलंय. आणि वर्किंग मध्ये खूप फरक पडलाय. ओके. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करता म्हणून एक प्रश्न विचारायचा ते म्हणजे बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि या बजेटमध्येच थोडं बसवून द्या. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीची सांगड कशी घालता तुम्ही? हो, बजेट आणि क्वालिटीची सांगड, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करायची. पण बजेट जर कमी असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही आता तुम्हाला ज्या आवश्यक आहे, राहण्याकरता घर तुम्हाला आवश्यक आहे, त्या घरात तुम्ही ह्या गोष्टी करा. काही गोष्टी तुम्ही नंतर करा ज्यावेळेस तुमच्या बजेटमध्ये येतील त्यावेळेस. असं करून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत? नावं सांगता येतील? गव्हर्नमेंटमध्ये मी ब्रिजेसचे कामं केलेले आहेत. नंतर जास्तीत जास्त काम मी पेवर ब्लॉक्सचे वगैरे जे आहेत ते काम खूप केले, रोडचे वगैरे. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात आणि तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि इतके अनुभवी आहात, म्हणून तुम्हाला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे. तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर खरं आता काम करणं गरजेचं आहे? जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला आता करायचा आहे पुढच्या 15-20 वर्षांमध्ये, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला इंजिनिअरिंगच्या नजरेतून काय वाटतं, कुठल्या क्षेत्राकडे जास्त आता भर दिला पाहिजे जर आपल्याला बुलढाण्याचा विकास करायचा असेल? बुलढाण्याला सध्या बुलढाणा जिल्ह्यात एक रेल्वेचा जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे, जालना मार्ग वगैरे जो इकडनं येतोय, तो जर एक झाला तर चांगला विकास होईल. आणखी इंटेरियर गावं वगैरे जे आहेत बुलढाणा जिल्ह्यातले ते भरपूर वंचित राहतात या गोष्टीपासून. बरोबर. तर हे रेल्वे लाईन पण याच्यात शासन आता काय पावलं उचलली पाहिजे असं वाटतं की लवकर प्रकल्प हा पूर्ण होईल? शासन तर आहेच त्याच्या पाठीमागे, म्हणजे प्रोजेक्ट हे करायला सर्वे वगैरे झालेले आहेत. पण आता पुढे काय करायचं आपण नाही सांगू शकत. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? फील्डमध्ये इंजिनियर्स लोक येत आहेत, पण मला असं वाटतं की त्या लोकांनी थोडा अनुभव वगैरे घेतला, कुठं एखाद्या सिनियर इंजिनियरच्या अंडरमध्ये वर्क वगैरे जर केलं त्यांना आणखी चांगलं फील्डमध्ये, किंवा त्यांना जर फील्डमध्ये जॉब करायचा असला तर ते आणखी चांगलं वर्किंग करू शकतात त्यात. बरोबर. दुसरं, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का की जो एक वेगळा होता, त्याच्यात काहीतरी नवीन केलंय किंवा जो करताना आनंद समाधान वाटलं तुम्हाला,
असं काही एक वेगळा प्रोजेक्ट सांगता मी येईल? वेगळे प्रोजेक्ट्स केले आहेत. रेसिडेन्शियल मध्ये जे शेगावमध्ये आतापर्यंत जे प्रोजेक्ट्स व्हायचे तेव्हा राहण्याकरता घर पाहिजे, फक्त राहण्यापुरतं झालं, एक 2 BHK 1 BHK झालं. लोक आता 1-2 प्रोजेक्ट्स असे केले आहेत किंवा त्याला विथ इंटेरियर वगैरे लोकांना सर्व ते अच्छा. खर्च करायला आता लोक हे झाले आहेत, तयार झालेले तयार झालेले आहेत. अगोदर कसं फक्त राहण्याकरता जागा झाली, बरोबर. बजेटमध्ये काम हो, झालं. तरी बस झालं असं होतं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? नाही, स्टीलमध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टील यूज करतो, पण जो आता विथ मटेरियल वगैरे कामं करायची असले तर जो आपल्याला सर्व्हिस आणि रेट जो चांगला तो चांगला देईल आपण हे यूज काम करतो. करतो. बरोबर. आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मध्ये असा कुठला प्रोजेक्ट आठवतो का की जो करताना काहीतरी आव्हान आलं, अचानक काहीतरी अडचण आली, समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? नाही, असे अडचणीचं वगैरे काही, कारण लोकलमध्ये वर्क करताना अशा अडचणी येत नाही. येत नाही. थोडं बरोबर. मायनर असल्यात त्या तशा सॉल्व्ह होऊन जातात. बरं. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आणि तुमचा Project- अनुभव कसा होता? आयकॉन मी 2-3 प्रोजेक्टवर यूज केलेला आहे. बरं. आणि अनुभव चांगला आलाय मला आयकॉनचा. व्हेरी गुड. सो हे होते इंजिनियर अमोल गुप्ते सर आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल एकंदरीत या सगळ्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आपल्याशी गप्पा मारल्या. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.